माझी वाट पाहून इतका कंटाळा आलेला ना, तर त्याला आता मी फायनली मेसेज केला की तू येतोय की नाही. तर तो बोलला आता जरा वेळात निघतोय. तर मग आता म्हटलं चला इव्हिनिंगची तयारी वगैरे करून घ्यावी, कारण की कसं ना, मी असं काय एक्स्ट्राचा स्वयंपाक त्याच्यासाठी बनवलंच नव्हतं. जे काय होतं ते आमच्यापुरतंच बनवलेलं आणि दुपारी खाल्लं. आता आम्हाला सगळ्यांसाठी ती पुरणपोळी वगैरे प्रॉपर जे जेवण आहे ना ते मी आता बनवते. आणि दिवसभराचा म्हणजे असा थकवा वगैरे आता गेला आहे आणि आता थोडंसं फ्रेश होऊन आहे ना माझं बाकीची संध्याकाळची कामं करून घेते, जे की क्लिनिंग म्हणा किंवा संध्याकाळचा स्वयंपाक म्हणा. मग तो आल्यानंतर मग जे काय आपलं त्याचं औक्षण म्हणा किंवा त्याला जेवण वगैरे द्यायचं आहे ते प्रॉपर फोटो बिटो वगैरे काढायला होईल असं काहीसं नियोजन करते. आणि पाहूया आता इथून पुढं काय काय होतं आहे. आणि हा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय काय शेअर करते हे तुम्हाला समजेलच. तर आता तो निघतोय बोलला आणि रिऊ आणि हे गेले तर ईशानला घ्यायला, त्याचा फ्रेंडकडे तो गेलेला ईशान खेळायला. तर ईशानही येईल, त्याला क्लासला जायचं आहे म्हणून त्याला खरं तर आणायला गेले ते. तर आणखी थोडा वेळ खेळला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. संडे सुट्टीचा दिवस आहे, तर संडे नाही सॅटरडे आज, तर सुट्टीचा दिवस आहे. पाहूया आता काय होते. आणि तो आला की क्लासला वगैरे पाठवते, माझी कामं वगैरे करून घेते आणि कुणाला आल्यानंतर ना मग जे काय आहे ते तुम्हाला शेअर करतेच. चला भेटू मग थोड्या वेळात. कुणाला जे कपडे घेतले होते ना मी, तर ते मी तुम्हाला आता दाखवते. कारण की काय होतं ना, कपडे घेतले होते आणि ते तुम्हाला दाखवायचे तसेच राहून जातील, म्हणून म्हटलं चला तुम्हाला सांगूयात आपण कसे त्याच्यासाठी कपडे चॉईस केली आहे. तर ही जी पॅन्ट घेतली होती ना, ॲक्च्युली त्याला विचारूनच घेतली होती का तुला ब्ल्यूमध्ये पाहिजे की ब्लॅकमध्ये पाहिजे म्हणून. तर ही पॅन्ट तर तो बोललेला की माझ्याकडे ब्ल्यू आहे तर ब्लॅक घेतली तरी चालेल. तर अशी थोडीशी डार्क ब्लॅक पण नव्हती, पण थोडीशी होती अशी फेंट ब्लॅकमध्येच होती ती. आणि हा ग्रीनिश कलरमध्ये सेटमध्येच म्हणजे होता तो शर्ट. तर तो त्याच्यासाठी मी चॉईस केला होता. ॲक्च्युली तो राहणार होता असं समजलं होतं, म्हणजे उशिराच येत होता तर तो राहूनच जाणार होता. म्हणून म्हटलं हे टॅग वगैरे नको काढायला, कारण की तसंही ज्या शॉपमधून आम्ही हे कपडे घेऊन आलो होतो ना त्याला तसं सांगितलं होतं की लोज वगैरे टाईट काही झालं तरी आम्ही रिटर्नसाठी येऊ म्हणून. तर तो हा बोललेला. तर म्हटलं कशाला मग टॅग वगैरे काढायचे ना, मग तो जेव्हा येईल चेक वगैरे केलं त्याने की मग समजूनच जाईल की आपल्याला चेंज करायचे की नाही. तर ही मानाची साधी सिंपल अशी टॉवेल टोपी जी की माझ्या घरात होती ती मी घेतली होती. आणि हा टॉवेल जे की डिकॅथलॉन मधून घेतला होता. म्हटलं एखादा छान असा टॉवेल असा, आणि डिकॅथलॉनचे टॉवेल छान असतात, आम्ही तो तसेच वापरतो म्हणून म्हटलं त्याच्यासाठी पण असा छानसा घ्यावा म्हणून तो टॉवेल घेतला होता खरं तर, नाहीतर साधा वेगळा दुसराही घेतला असता. तर फायनली माझं डेकोरेशन झालं होतं, सर्व काही सेटअप झाला होता आणि अजून कुणाला आलेला नव्हता आणि त्याचाच वेट करत होतो. तर म्हटलं चला थोडेसे फोटो वगैरे काढून घ्यावे. तरी पण आहे ना मी सगळी तयारी केली होती, फक्त आता ह्याच्यामध्ये पंत्या वगैरे लावायच्या राहिल्या आणि हे जेवण वगैरे वाढायचं होतं. पण म्हटलं आधीच कसं ठेवावं ना, तर ते सगळं थंड होऊन जाईल असं काहीसं. तर मग मी फक्त फोटोज वगैरे काढत होते आणि तुम्हालाही दाखवत होते की असं काहीसं केलं. आणि प्रकाश खूप कमी असल्यामुळं काय माहिती घरात 3-4 बल्ब येत आहे ॲक्च्युली हॉलमध्ये, ते सगळे लावून सुद्धा इतका अंधारच वाटत होता. पण तरीही तुम्ही रीलमध्ये पाहिल्याप्रमाणे असं काहीसं माझं सिंपलचं डेकोरेशन झालं होतं. तुम्हालाही कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि असं डेकोरेशन म्हणा किंवा काय हे केळवणाचं मी फर्स्ट टाइम करत होते. तसं आपण गावी असतं म्हणजे काही ना काही लग्न वगैरे कुणाचं ना कुणाचं काहीतरी चालू असतंच, तर आपण त्यांना जेवायला बोलवतच असतो. आणि इथं कसं बँगलोरला आपलं इतकं कोण आहे का की यांचं आपण केळवण वगैरे करावं. पहिल्यांदा मी असं काहीसं डेकोरेशन करत होती आणि केलंही होतं, म्हणजे केलं होतं ॲक्च्युली. कुणाला आला होता तर म्हटलं पटकन जेवण वगैरे इथं ठेवून घ्यावं, फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढायचे होते. तर त्याचीच तयारी मी इथं करतेय. म्हणजे पुरणपोळी, सार, भात, आमटी, भजी जेही काही बनवलं होतं ना ते मी अरेंज करत होती की कसं ठेवू जेणेकरून हे छान वाटेल असं काहीसं माझं होतं. तर हे वाट्यांचं पाहतो मी की मला झालंय की मी नेमकं ही कुठे ठेवू म्हणजे ती छान वाटेल असं. नंतर असं वाटलं की हे इकडे भजी समोर ठेवूया आणि वाटी अशी ठेवूया, इथं कुठेही पापडी ठेवूया तर छान वाटेल असं काहीसं. म्हणजे इतकं कन्फ्युजन होत होतं ना, खरंच काही समजत नव्हतं. तर मी हे करून घेतलं, ताट वगैरे मांडून घेतलं, समई वगैरे पेटवून घेतली आणि नंतर ना इकडं मला अजून ह्या ज्या काही आरतीचं वगैरे ताट होतं औक्षण करायचं मला, तर तेही मला दिवा वगैरे लावायचा होता त्यामध्ये. तर ह्या मी वाती जेव्हा पेटवल्या ना तर तेव्हा त्या एकदम अशा, खरं तर सकाळपासूनची माझी तयारी चालू होती, पण अजूनही ते संपलेलं नव्हती तयारी. म्हणजे काही ना काही चालूच असतं माणसाचं. नाही आता तो आलाय तरी सुद्धा हा दिवे लावून घ्या,
किंवा औक्षणाचं ताट वगैरे रेडी करा. मध्येच रियानला आहे ना कुरडई पापडी खायची, तो मला म्हणत होता की मम्मा मला कुरडई आणि पापडी खायची म्हणून. पण म्हटलं आता मी इथं काम हाती घेतले तर हे कम्प्लीट करूनच तुला देते, थांब थोडंसं. पण त्याला कुठे दम निघतोय, तर तो तिथलीच डायरेक्ट त्या ताटातलीच घेऊन खात होता. काय आपलेच म्हणजे आपलेच माणसं असल्यावर इतकं काही वाटत पण नाही. पण ठीक आहे म्हटलं, घे आता तू माझं, मला आधी इथलं काम करू दे मग मी तुला देते. छोटे मुलं म्हटलं ना खूप त्यांचा दंगामस्ती वगैरे चालू होती. खरं तर त्याचा एक फ्रेंडही आलेला रिऊचा, आणि हे दोघे ईशान आणि रिऊ, त्यांची मस्ती चांगली चालू होती. म्हटलं आता हे पहिले दिवे वगैरे लावून घ्यावं, त्याचं औक्षण करून घ्यावं, आणि मग आतमध्ये त्याची एंट्री झाल्यानंतर ना मग सगळे जेवायला बसायचं, असा काहीचा प्लॅन होता. तर समईमध्ये खूप जास्त म्हणजे त्या वातीनं खूप मोठ्या मोठ्या अशा जळत होते, संबंध प्रकाश वगैरे असं काहीच नव्हतं. तर कुणालला मी म्हटलं, कुणाल जरा ते कमी कर रे, तर तो तिथे मला हेल्प करतोय. आपलीच माणसं असल्यावर खरं काही वाटत पण नाही की त्यांना आपण काय सांगतोय किंवा काय. खरं तर तो आला होता माझा पाहुणा, म्हणजे आज ना एकदम खास त्याच्यासाठी हे सर्व मी करत होती, आणि त्यालाच काम सांगायचं खरंच बरोबर वाटत नव्हतं. पण काय करणार आता, थोडीशी हेल्प तेवढी चालतेच, कारण की ह्यांचं पण काहीतरी ऑफिसचा कॉल चालू होता, आणि मग मी हे करते तोपर्यंत म्हटलं तेवढं करून घे. तर काय नाही, त्याने पण मला हेल्प केली छानशी. आणि हे सर्व झाल्यानंतर नाही ना आता आम्हाला औक्षणच करायचं होतं. तर थोडेसे मी आता हे दिवे वगैरे लावून घेतल्यानंतर ना मी थोडे फोटो काढले, कारण की त्याच्या आधी मी काही फोटो वगैरे घेतलेच नव्हते, म्हणजे घेतले होते पण एक सगळं व्यवस्थित रेडी झाल्यानंतर ना म्हणजे काढायचे होते, तर तसं काहीसं फोटो झालेच नव्हते. तर मी इथं कुणाला सांगत होती की मला माचीस हवी म्हणून, तर त्याने माचीस दिली, कारण की ना ते दिव्याला दिवे लावले म्हणजे ते मेन आहे ना त्याच्यावरती पडून आहे ना काही होतच नव्हतं, म्हणजे ते परत विजत होतं. म्हणून म्हटलं हे काही लावता येईना, तर मला तू माचीस दे. तर त्याने मला माचीस दिली, आणि आता सर्वच रेडी झालं होतं. आता फक्त औक्षण करून त्याला आतमध्ये घ्यायचं होतं. तर यांचा फोन कॉल अजूनही सुरू होता. तर रिऊ आणि ईशानची तर मस्ती चालली होती. तर ईशानने चान्स घेतला की हा मम्मा मी पण बसतो. कुणाल त्याला म्हणत होता अरे का तुझं केळवण आहे का म्हणून, त्याला कुठं काय समजतंय, पण एक मस्ती मजा म्हणून तोही बसून घेतला. त्यानेही या सर्व डेकोरेशनचा आनंद घेतला. नंतर फायनली ना थोडंसं सेटअप करून यांनी त्याचं औक्षण करायचं आणि आतमध्ये त्याला घ्यायचं, असं काहीच होतं. खरं हे तोरण लावायला ना मला बिलकुलही वेळ नव्हता, म्हणजे वरती जे मध्ये होतं ना ते मला मध्ये हँग करायचं होतं लावून म्हटलं, आणि दिवसभराच्या त्या गडबडीत माझं असंच राहून गेलं. म्हणून मी यांना म्हणत होते की ज्या व्हिडिओमध्ये ना ते तोरण घेऊ नका, पण जो कॅमेरा आधी सेट झाला होता तो तसाच राहिला, आणि असं काहीसं. तर हे छान मस्तपैकी त्याचं मी औक्षण करून त्याला आता मी आतमध्ये घेतीये आरती वगैरे ओवाळून. तर तो म्हणत होता की अगं काही याच्यात टाकायचंय का ताटात, म्हटलं नाही रे असं काही नसतं, फक्त तू ये आतमध्ये, असं काहीचं. म्हणून आम्ही इथे हसत होतो. सगळं त्याला आतमध्ये घेतलं, छान औक्षण वगैरे झालं, आणि आता जेवण करायचं होतं आम्हाला. तर म्हटलं एक छोटीशी क्लिप असावी, हे छानसं जे काय आहे म्हणजे त्याच्यासाठी खास हा बेत केलेला. तर एक छोटीशी क्लिप असावी. मस्त आम्ही जेवण करतोय, रिया आणि ईशान हे होते, आणखीन कुणालचं स्पेशल हे बोलत होते अगं तो एकटाच तिकडं बसलाय. म्हटलं नाही असू द्या, त्याला आहे ना एक स्पेशल फील करून द्यायचं आपल्याला ना, तर त्याचं ते त्या डेकोरेशन सोबत किंवा तो त्या स्पेशल जागेवरच त्याला आज जेवण करू द्या, कारण की त्याचा हा दिवस होता. आणि खरं तर खूप म्हणजे सकाळपासूनची माझी ही गडबड, त्याच्यासाठी हा आटापिटा चाललेला. तर भारी वाटलं, खूप छान वाटलं, आणि आमचं मस्तपैकी असं जेवण आता सुरू होतं. छोटीशी क्लिप मला ॲड करायची होती, म्हणून मी थोड्या वेळासाठी सांगितलं होतं की कुणाल मी ॲड करते म्हणून ना, म्हणजे लावतीये कॅमेरा वगैरे ठेवतीये, आणि एक छोटीशी क्लिप आपण घेऊया, आणि मस्त असं गप्पा टप्पा करत आमचं हे जेवण सुरू चाललंय. तर रिऊ ना ॲक्च्युली खरं फोन पाहत होता, त्याचं मध्ये बिलकुल लक्षही नाही आहे. आणि रिऊचा फ्रेंड सोबत होता, तोही आलेला होता खेळायला, तर त्याला म्हटलं चल तुला पण भरवते. आणि अशा प्रकारे असं काहीच आमचं हे जेवण सुरू आहे. गप्पा टप्पा करत आमचं जेवण झालं होतं. म्हटलं चला आता हे कपडे वगैरे त्याला देऊन घ्यावे.
आणि यांना म्हटलं तुम्ही पण टिक्का लावा, कारण की कसं टिक्का असला ना तर खूप छान वाटतं असं थोडंसं ट्रॅडिशनल. भले ट्रॅडिशनल तुम्ही कपडे घातलेले नसतील तरी थोडे अशा कार्यक्रमांमध्ये ना टिक्का वगैरे लावला की छान वाटतं, म्हणून ह्यांनाही मी कुंकू लावून घेतलं. ह्यांनी पण कुणाला परत एकदा म्हणजे जे काय असतं ना प्रॉपर आपलं आपण करतो त्या प्रमाणे ना त्याला कुंकू वगैरे लावलं, टोपी वगैरे घालून, परत टॉवेल वगैरे देऊन ते हातात कपडे देण्याचा जो आपला काही महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे असतं रिच्युअल्स ते फॉलो करत होते. आणि खरंच खूप भारी वाटत होतं. रियान आणि ईशानची मध्येच मस्त चालली होती म्हणून ते कॅमेऱ्याच्या आधीमध्ये येताना तुम्हाला दिसत असतील. कपडे देण्याचा वगैरे हा जो काही कार्यक्रम होता तो झाला. छानसे आम्ही ना नंतर थोडेसे फोटो वगैरे काढले. ईशानलाही आम्ही फोटो काढायला सांगितले आणि इथे ना मी मध्ये दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते, जो की आपल्याला इन्स्टाला मला टाकायला म्हणा किंवा छोटीशी रील बनवायची होती, म्हणून मी तो व्हिडिओ वगैरे काढत होते. तर यांचा हा प्रोग्राम तर झाला होता, तर त्यांना म्हटलं थांबा आपण ना असे फोटो वगैरे काढू आणि मगच उठा तुम्ही. तर हे परत बसले की हा जेणेकरून मी फोटो क्लिक करेल, असं काहीच चाललं होतं. तर असा हा केळवणाचा खूप भारी आणि ट्रॅडिशनल पद्धतीचा फर्स्ट टाइम मी बंगलोरमध्ये केलेला हा प्रोग्राम होता. तर खूप छान वाटलं आणि तुम्हालाही पाहायला वगैरे आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. माझा हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता इथं आम्ही फायनली थोडेसे फोटो वगैरे काढण्यासाठी रेडी झालो होतो. तर फोटो काढायचे होते म्हणून मी ईशानला आवाज देत होती की ईशान आमच्या तिघांचा एक फोटो वगैरे काढ. त्यांनाही घ्यायचं होतं फोटो, पण त्यांना इतकी हौस नसते म्हणून आम्हीच फक्त फोटो काढले. फायनली कुणालचं केळवण झालं. आणि असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.